बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान. प्रकरण 9. भाईला 18 वर्षे पूर्ण होताच लखनौला रेल्वेत नोकरी लागली. तो तिकडे असायचा. आम्ही 3 भावंड शाळेत शिकत होतो. बाबा पंचांग बघणारे होते, तरी त्यांनी आम्हा पोरांच्या राशी कुंडल्या काढल्या नव्हत्या. आई म्हणायची, लोकांच्या पोरांचं लिहून ठेवलं पर आपल्या पोरांचं लिवाय विसरला. बाबांनी माझी कुंडली बघितली असती तर त्यात मी कुणाची तरी गुरं राखणार आहे आणि आयुष्यभर भाऱ्या वरंडी वाहणार आहे असंच त्यांना दिसलं असतं. मला उजवा हात डोक्यावरून घेऊन त्या हाताला डावा कान लागायच्या आधी बिगरीत घातलं गेलं. आमचं कंपाऊंड सोडून 3ऱ्या-4थ्या कंपाऊंडात सदानंद स्वामींची जत्रा ज्यांच्या घरात भरायची त्या गांधी यांच्या पडवीत बिगारीचा वर्ग कोणीतरी घ्यायचं. मी मधल्या 2-3 गडग्यांवरून उड्या मारत बिगारीत जायचो. पण एकदा गडगा पिवळा केला आणि बिगरी हगरी का म्हणतात ते कळलं. मग मी तिकडे फिरकलेच नाही. पहिलीला दामले शाळेत गेले. पहिल्या दिवशी सामुदायिक प्रार्थना झाली आणि आम्हाला सोडून दिला. घरी आले तर बहीण मंजुळानं मला विचारलं, शाळेत काय काय झालं? मी म्हटलं, प्रधान झाली आणि आम्हाला सोडला नाही. त्या प्रधान शब्दावर बहीण खो खो हसली. मी पुढची 3 वर्षे वडिलांच्या धाकानं शिकले. वडील गेले आणि सुरुवातीला आई अगदी बापूडवाण्यासारखी दिसली. वाटलं बरं झालं, आता पण उंडरायला मोकळे. पण माझा भ्रमनिरास झाला. वडिलांनी मृत्यूपूर्वी पोरांना शिकव अशी शिकवण तिला दिली होती. त्यामुळे ती थोड्याच दिवसात एकदम ताठ झाली. तिचा स्वभाव प्रत्येक बाबतीत जास्त कट्टर झाला. वडिलांची कमाई थांबली होती, भावाची मदत होती, पण खर्चाची तोंड मिळवणी तीच करी. त्यासाठी पूर्वी ती काम करायची, आता ती कष्ट करू लागली. अंगणातल्या वडाच्या झाडाखाली हारे टोपल्या विणत बसायची ती, रात्री आमचा डोळा मिटेपर्यंत. सकाळी उठून बघावं तर ती तिथंच दिसायची. मध्येच कधीतरी चुलीची खूळ बुडायची. वडिलांचे पाय चालायचे तर आईचे हात. ती पूर्वी काटकसरी होती, पण आता चिक्कू झाली. गावाकडून वाडीतल्या बायका किंवा आमच्या चुलत भावजया कुणीतरी येऊन आईकडे उसने पैसे मागायच्या तर ती पैसे असून देत नसे. मंजुळाला घरच्या कोंबडीची 5-6 अंडी विकायला बाजारात पाठवत असे. आई पूर्वी तंतनायची, ती आता भांडायची. भल्या पहाटे तिला हव्या असलेल्या चिव्यांची गाडी घेऊन आलेल्या बैलगाडीवाल्याशी चिवे आणायला लागलेला वेळ, दर, चिव्यांची संख्या अशा कशावरूनही झगडे व्हायचे. शाहू उठून तिच्या मदतीला जायचा. दोघं 4-5 चिव्यांचा एक असे वाटे घालायची. ते घ्यायला आजूबाजूच्या गावातल्या बायका यायच्या आणि करंडे करून आणून द्यायच्या. त्यांच्याशीही तिचं त्याच मुद्द्यावरून भांडण व्हायचं. चिव्यांची आयदानं म्हणजे करंडे, हारे, सुप, रोवळ्या करायला सांगायला आणि न्यायला आलेल्या गिरायकांशी तिचे वाद व्हायचे. ती आम्हा पोरांवर पूर्वी ओरडायची, आत्ता शिव्या द्यायची. माझ्या मोठ्या बहिणीचा शांती अक्काचा नवरा गमतीनं म्हणायचा, माझी सासू कोण हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रस्त्यानं असे चालत 3 तिठ्यावर जा. तिथं जी कुणी बाई शिव्या देताना दिसेल ती माझी सासू हे नक्की समजा. मी सगळ्या भावंडामध्ये लहान, तरीही माझे लाडबीड कधी झाले नाहीत. उलट मुलगी म्हणून मी कुणाला नकोच होते. मी जन्मले तेव्हा गोविंद दादा मला शेणकईत टाकायला निघाला होता. मी जरा मोठी झाले तेव्हाही सगळ्यांकडून मारच खाल्ला. शाळेला दांड्या मारण्यावरून आईचा सगळ्यात जास्त मार आणि शिव्या मला मिळालेल्या आहेत. आईलाही मला रागावताना खूप जोर चढायचा.
तिच्या हालचाली विजेसारख्या व्हायच्या. मात्र मी आजारी पडले, कधी कधी ताप बीप जास्त चढला तरच आई थोडा वेळ कुशीत घ्यायची. डोक्यावर मिठाच्या पाण्याची घडी बिडी घालायची. तिचा स्पर्श खूप चांगला वाटायचा, पण तिला चैन नसायचं. जल्ली मेली टोपली करायची हाय, खुरडा वलायचा हाय, असं सारखं खुटखुटत राहायची. कुणा गिरायकानं सांगितलेलं आयदान त्याच्या घरी पाठवायचं असेल तेव्हा धाकट्या अशी मला लाडकी हाक मारायची. ती हाक ऐकली की मी समजायची मला ते काम करायला मुळीच आवडत नसे. कारण काही जणांच्या घरातली माणसं मला दाराबाहेर उभं करायची. मी नेलेलं आयदान खाली ठेवायला लावून त्यावर वरून पाणी शिंपडायचे आणि मगच ती उचलून माझ्या हातावर वरून पैसे टाकायची. माझ्या हाताला हात लागून त्यांचा हात जळणार होता की काय कुणास ठाऊक. मी जायची त्या घरात माझ्या वर्गातलं कोणी असलं तर मला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. त्यामुळे मी आईने कितीही हाका मारल्या तरी ऐकलं न ऐकल्यासारखंच करायची. मग आई चिडायची, शिव्या द्यायची. आईच नाही तर त्यावेळी तिथे विहिरीवर पाणी प्यायला आलेल्या बायका किंवा आईची मैत्रीण टुट्टू असली तरी तीही मला शिव्या द्यायची. आता टुट्टूनं शिव्या द्यायचं काही कारण होतं का? पण द्यायची. ह्या पोराला कुणाकडे तरी गुरं राखायला ठेव म्हणायची, नाहीतर माझ्या डिग्याला दे असं सांगायची आणि तोंड पसरून भरपूर हसायची. मला त्याची खूप चीड यायची. टुटू फक्त परकरणी परकराच्या नेफ्यापर्यंतच्या लांबीचा पोलका घालायची. जाडी बुटकी पिवळसर वर्णाची पसरट तोंडाची टुटू मला मुळीच आवडायची नाही. तिच्या पायाला आमच्या टिपू कुत्र्यानं चावावं असं वाटायचं, पण ते मेलं मरतुगडं कुत्रं मी त्याला छू केलं की माझ्यावरच भुंकायचं. टुटू रंगीबेरंगी कागदाची फुलं मात्र छान करायची. त्यावर चमचम करणारी झिंग टाकून फुलं विकायची. रत्नागिरीच्या बाजारात रोज येणाऱ्या खेड्यातल्या माम्या ती फुलं विकत घेऊन खोप्यात घालायच्या. टुटू आमच्याकडे आली तरी आमच्या बेड्यातल्या पायरीवर आईशी आमच्याशी जरा अंतर राखूनच फुलं करत असायची. तहान लागली की पाणी प्यायला आपल्या झोपडीकडे जायची. तिच्या आणि आमच्या आईच्या बाबतीत त्यांच्या हातातलं काम आणि तोंड मात्र एकदम चाललेलं असायचं. मी आयदान घेऊन जात नाही हे बघून आई चिडली, जास्त शिव्या द्यायला लागली की तिचं ऐकणं भाग पडायचं. मग मी आज शाळेत जायचं नाही. आईला अद्दल घडवायची असं मनात ठरवायचे. मी घरी आल्या आल्या आईला माझ्या मनातला बरोबर कळायचं. मग ती गुल देन, चणं खायला पैसे देन ये असं म्हणून मला शाळेच्या वाटेला लावायची. ती प्रत्यक्षात मात्र चणे खायला कधी पैसे देत नसे. मग मी चिडून आईला अद्दल घडवण्यासाठी शाळेला दांड्या मारून शाळेजवळ असलेल्या मारुतीच्या देवळात जाऊन बसायची. तिथंच आजूबाजूला कोमट्यांची पालं पडलेली असायची. त्यांची मुलं देवळात खेळायला यायची. देवळाचा पुजारी मारुतीला अंघोळ घालायचा, पूजा करायचा, प्रसाद द्यायचा. मला तो पुजारी फार आवडायचा. गोरा गोरा पान, एखाद्या संगमरवरी मूर्तीसारखा चेहरा, त्याच्या कानाच्या पाळ्या आणि पावलं तांबूस गोरी गोरी. तो हाफ पॅन्ट फक्त घालायचा. त्याच्या उघड्या गोऱ्या अंगावर जानवं असायचं. कपाळावर लाल उभं गंध रेखायचा. गोड हसायचा. आम्ही एकदा असंच खेळत होतो. पुजारी पूजा करीत होता. बराच वेळ झाला. पुजारी प्रसाद द्यायला बाहेर आला नाही. आम्ही पायरीवर बसून प्रसादाची वाट बघत होतो. पुजाऱ्यानं थोड्या वेळानं दार उघडलं तशी आतून उलगव्वा नावाची कोमट्याची पोर बाहेर आली. घाबरलेली, रडवेली झालेली. मागोमाग पुजारी बाहेर आला आणि प्रसाद न देताच निघून गेला. का कोण जाणे, त्या दिवसापासून पुजाऱ्याची भीतीच वाटू लागली. उलगव्वा का रडत होती हे आईला विचारावंसं वाटलं, पण त्यामुळे मी शाळेत गेले नाही हे माझंच बिंग बाहेर पडलं असतं. मला शाळेत जावंसच वाटत नसायचं. तेव्हा आणखी एक युक्ती मी लढवत असे.
ती म्हणजे मी शाळेत घालायला असलेला एकुलता एक फ्रॉक लपवून ठेवायची. पण हेही आईला कळत असे. ती बघ, सालाची घंटी झाली, डालभर खा आणि चालत जा, असं सांगायची. शाळा घराजवळ होती आणि नसती तरीही तिला शाळेची घंटा बरोबर ऐकू आली असती. एकदा मी असाच माझा फ्रॉक उखळाच्या पाठीमागे लपवून ठेवला. तशी आईनं आणि भावानं दोघांनी शोधाशोध सुरू केली. खरं तर भावाला त्याच्या शाळेत जायला उशीर होत होता, पण तरीही तो थांबून माझा फ्रॉक शोधत होता. अखेर तो उखळाच्या मागे दिसला. भावानं अलिबाबाच्या गुहेतल्या रत्नांच्या पिशवीसारखी ती बाहेर काढून आईला दाखवला. मग दोघांनी मला 2-3 तडाखे दिले आणि भावानं मला रस्त्यानं अक्षरशः फरफटवत शाळेत नेलं. आमच्या वर्गाच्या दारात नेऊन मला आत लोटून तो चालता झाला. आत हेरलेकर गुरुजी होते. ते म्हणजे बाबांचाच नमुना. बाबांनी लेंगा शर्ट घातला असतं तर ते हेरलेकर गुरुजीच दिसले असते. हेरलेकर गुरुजी जरा उंच आणि त्यांचे डोळे लाल होते. त्यांच्या लाल डोळ्यांकडे नुसतं बघितलं तरी चळाचळा कापायला मुतायला व्हायचं. ते खूप कडक शिस्तीचे होते. त्यांची अर्धी शिस्त तर माझ्या एकटीच्या वाट्यालाच आलेली होती. आमच्या आईनं मला मारण्याचा माझ्या शिक्षकांना परवानाच दिला होता, कारण मार खाल्ल्याशिवाय शिक्षण मिळत नाही हे बाबांनी तिला दाखवलं होतं. शिवाय मी तालासुरात आई ग छडी लागे छम छम विद्या येई घम घम हे गाणं म्हणून तिच्या मताला पुष्टीच दिली होती. हेरलेकर गुरुजींना ही चेवी. फळा पुसून दे, कोपऱ्यातला कचरा भरून टाक, असली बारकी सारखी कामं ते मला सांगायचे. शिवाय शाळेच्या व्हरांड्यात उन्हाळ मोकाट गुरांनी शेण टाकलेलं असायचं. ते भरून दूर टाकण्याची प्रत्येक वर्गाची पाळी असायची. आमच्या वर्गाची पाळी आली की ते शेण मला उचलून टाकावं लागायचं. आमच्याकडे कपिला नावाची एक भाकड गाय होती. आईनं तिच्या पोटातले 33 कोटी देव पुजायला तिला गावाहून आणलं होतं. ती गायच शेणते असं गुरुजी म्हणायचे. तर त्या दिवशी आमच्या वर्गाची शेण भरण्याची पाळी नसतानाही गुरुजींनी मला शेण भरायला सांगितलं. मला यायला उशीर झाला म्हणून ती शिक्षा होती, पण मला ते रोजच्याहूनही अधिक अपमानकारक वाटलं. मी जागची हल्ले नाही. गुरुजींनी पुन्हा सांगितलं, पण मी ऐकलं नाही. मैत्रिणी कसल्या वैरिणीच होत्या त्या. मागे वळून बघत फिदी फिदी हसल्या. गुरुजी उठले. त्यांच्या संतापाची आग मला जाणवू लागली. समोर अजगर किंवा वाघ दिसताच माणसाचा पाय उचलत नाही असं आई सांगायची. तसं वाटलं. गुरुजी जवळ आले. त्याने माझ्या मुस्कुटात खाडकर मारून ते कडाडले. चालते हो इथून. मी एकदम भोकाड बसलने थेट घरी आले. आई अंगणात हारे करंडे विणत बसली होती. ती मला बघून एकदम विचारू लागली, काय झालं ग, तू का रडतेस? पण माझ्या गालावर तोपर्यंत गुरुजींच्या बोटांचा नकाशा उठलेला होता. तो बघून आई संतापली. म्हणाली, जाऊ काय शाळेत? आईनं गुरुजींना जाब विचारावा असं मला वाटत होतं, पण त्यासाठी तिने शाळेत मात्र जाऊ नये. तिचं फाटकं लुगडं, तेही गुडघ्याच्या वर नेसलेलं विस्कटलेले केस वगैरेची मला लाज वाटत होती. आईनं हातातलं काम थांबवून विचारलं, तुला गुरुजींनी एवढं का मारलं? मी म्हटलं, मी शेण नाही भरलं म्हणून. गुरुजी म्हणतात तुमची कपिला गाय शेणते. हे ऐकल्यावर मात्र आईचा अगदी तीळ पापड झाला. म्हणाली, तुझा गुरुजी या वाटेने येईल तेव्हा मला दाव. मी बघताच आता तुझ्या गुरुजीला. आमची परिस्थिती म्हणजे रांडवलीच्या पोराची आली पाली आणि देणाराच्या हातावर झाली पुली अशी झालेली आहे. बाकी सर्वांना नीट शिक्षण गावतंय आणि माझ्या पोरावर टोणका पडताय.
असं बरंचसं काही बडबडत ती करंड्यावर सर सर सरी फिरवू लागली. मध्येच उठत तिनं माझ्या गालाला हळद आणि तुरटी उगाळून लावली आणि ती विणकामात गढून गेली. माझ्याही डोळ्यावर पेंग आली होती. होता होता संध्याकाळ झाली. शाळा सुटल्याची घंटा ऐकू आली आणि मुलांच्या घोळक्या मागोमाग हेरलेकर गुरुजी येताना दिसले. तशी माझ्या छातीत धडधडायला लागलं आणि तोंडातून शब्द निघाले, आहे गुरुजी. आई माझे शब्द ऐकताच नागिनीसारखी सळसळून उभी राहिली आणि लुगडं सारखं करत बेड्यात उभं राहून तिनं गुरुजींना हाक मारली. आओ गुरुजी, जरा थांबा. गुरुजींनी घरकन डोळे फिरवून पाहिलं आणि गुरमीत म्हणाले, काय आहे? आओ, माझी पोर तुमच्या शाळेत शिकते. हिनं आज काय केलं हो? तुम्हीला एवढं मारलं होतं? असं म्हणून मला जवळ बोलावून माझा सुजलेला गाल तिनं गुरुजींसमोर धरला. मला गुरुजींकडे बघण्याचं धाडस झालं नाही. गुरुजी गडबडले. मग म्हणाले, तुमची पांढरी गाय शाळेत शेणते? आमची गाय शेणते? हा, तुम्ही बघितली व शेणताना? गुरुजी, तुम्ही एवढं शिकलेलं आणि लहान पोरासारखं बोलता? हे बघा, मी रानमुंड आहे. इथं झाडाखाली रस्त्यावर बनवासी होऊन पोरांना घेऊन बसलाय काय? तर पोरा शिकतील, मोठी होतील म्हणून, आणि तुम्ही पोराला तसा त्रास देता? आई गावरान भाषेत बडबडत होती. तिचा आवाज बोलता बोलता चढला होता. ती आणखी म्हणाली, हे बघा, ह्याच्यामुळं माझ्या पोरीला तुम्ही नुसतं वाट लावा, मग तुम्ही या रस्त्यानं कसं जाता ते बघताच मी. हा हा, बघ बघ, मी पण बघतो. असं बडबडत गुरुजी मागे मागे सरल्याने पसार झाले. एव्हाना आमच्याभोवती बरीच माणसं गोळा झाली होती आणि माझं सुजलेलं वानरासारखं तोंड बघत होती. गुरुजींनी त्यानंतर मात्र कधी मारलं नाही. मी शाळेत वेळेवर जाऊ लागले आणि मुख्य म्हणजे कधी नव्हे तो आईचा मला खूप खूप आधार वाटू लागला. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.